वंचित वर्गातील लोकांना राज्यातील विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची असल्याचं सांगत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात जातीनिहाय जनगणना परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं। देशात जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे, आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली पाहिजे असे ठराव करण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी या परिषदेत मंजूर झालेल्या ठरावांच्या अनुषंगानं विधानसभेत आणि विधान परिषदेत आवाज उठवला जावा यासाठी 6 सप्टेंबरला कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात राज्यव्यापी जातीनिहाय परिषद आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं। नागरिक तळागाळातला शोषित, उपेक्षित, वंचित त्याला समान न्याय मिळाला पाहिजे, कुणावरही अन्याय होता कामा नये, प्रत्येकाला त्याच्या वाट्याचं जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे ज्यावेळेला सूत्र आपण घेतो त्यावेळेला ज्याची संख्या कमी आहे अशा अल्पसंख्याकांवर सुद्धा अन्याय अत्याचार होता कामा नये, सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे। याच्यासाठी ही परिषद आज मुख्य 2 ठराव या ठिकाणी मांडण्यात आले, ते की या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी जातनिहाय जनगणना करावी ही या भारतातल्या तमाम भारतीय नागरिकांची मागणी आहे। जे आरक्षण आहे ते 50% आहे, त्या 50%ची मर्यादा वाढवून जो उपेक्षित, खऱ्या अर्थानं शोषित आहे, वंचित आहे त्याला त्या आरक्षणाचा लाभ मिळावा। ह्या 2 प्रमुख मागण्या किंवा ठराव या परिषदेत मांडण्यात आले, ते विधानसभेत मांडले जावेत, संसदेत मांडले जावेत आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी देशभर जे काही आंदोलनं चालू आहेत, देशभरातल्या नागरिकांची मागणी आहे, त्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करून त्याची अंमलबजावणी करावी। यासाठी पुन्हा 6 तारखेला या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी करवीर नगरीमध्ये आम्ही जातनिहाय जनगणना परिषदेचं आयोजन करत आहोत राज्यस्तरीय। आणि यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, खजिनदार अनिल चव्हाण, कॉम्रेड दिलीप पवार यांनी मनोगत व्यक्त केली। परिषदेला SB पाटील, नामदेव पाटील, भगवान पाटील, YN पाटील, बाळू पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब पवार, अमीन पाटणकर, अप्पा भोसले, मधुकर माने, सचिन पाटील, अतुल कवाळे, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते।